नमस्कार. कधी असं होतं का की कामाचा डोंगर बघून छातीत धडधडतं किंवा परीक्षेचे नाव ऐकलं तरी पोटात गोळा येतो? हो, तोच तो ताण जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलाय. तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण याच ताणामागचं शास्त्र समजून घेणार आहोत आणि हो, त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं याचे काही सोपे मार्गही शोधणार आहोत. हे अगदी खरंय की जीवन ताणाशिवाय जगता येत नाही, पण त्याचं नियंत्रण करता येणं हेच खरं मॅनेजमेंट आहे. म्हणूनच आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. आपण सुरुवात करू ताणामागच्या विज्ञानाने, मग त्याची कारणं आणि लक्षणं ओळखू. त्यानंतर मनाला आणि शरीराला शांत करण्याचे काही उपाय बघू आणि शेवटी हे समजून घेऊ की खरा आनंद आपल्याच हातात कसा असतो. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. जेव्हा आपल्याला ताण जाणवतो तेव्हा आपल्या शरीरात आणि मेंदूत नक्की काय घडतं हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. विचार करा, अचानक एखादा धोका समोर आला तेव्हा आपलं शरीर एका क्षणात फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. म्हणजे एकतर लढा किंवा पळा. मेंदूतून एक सिग्नल मिळतो आणि रक्तात ॲड्रेनलिन नावाचं केमिकल वेगाने मिसळतं. आणि मग काय, हृदयाची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतं आणि स्नायूंना जबरदस्त ऊर्जा मिळते. ही हजारो वर्षांपासून चालत आलेली एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे. पण मग याचा अर्थ असा होतो का की ताण नेहमीच वाईट असतो? खरं सांगायचं तर याचं उत्तर नाही असं आहे. आणि हाच फरक समजून घेणं ही तणाव व्यवस्थापनाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हे बघा, ताणाचं गणित ना जेवणातल्या मिठासारखं आहे. एकदम परफेक्ट उदाहरण आहे. म्हणजे कसं, थोडंसं मीठ असेल तर जेवणाची चव वाढते, बरोबर? तसाच थोडा ताण आपल्याला काम करायला लावतो. परीक्षेचा ताण असेल तर अभ्यास होतो, कामाचा ताण असेल तर आपण जबाबदारीने वागतो. पण हेच मीठ जर जास्त झालं तर जेवण एकदम खारट. तसंच ताण जास्त झाला की आयुष्य बेचव होऊन जातं. म्हणूनच आपलं ध्येय ताण संपवणं नाहीये, तर त्याचं एक योग्य संतुलन साधणं आहे. बरं, आता संतुलन साधायचं असेल तर आधी हे ओळखायला हवं की ताण प्रमाणाबाहेर कधी जातोय. चला तर हा अतिरिक्त ताण कसा ओळखायचा ते पाहूया, कारण योग्य निदान झाल्याशिवाय उपचार शक्य नसतो, नाही का? आपले शरीर खूप हुशार आहे. जेव्हा ताण प्रमाणाबाहेर जातो तेव्हा ते आपल्याला अगदी स्पष्ट शारीरिक इशारे द्यायला सुरुवात करतं. कधी असं झालंय का की छातीत अचानक धडधडायला लागलंय, किंवा सतत डोकेदुखी आणि झोप न लागण्याचा त्रास होतोय? पचनाच्या समस्या, मानदुखी किंवा हाय ब्लड प्रेशर ही सगळी सामान्य लक्षणं आहेत. हे शरीराने पाठवलेले महत्त्वाचे सिग्नल्स आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. शरीराप्रमाणेच आपलं मन सुद्धा आपल्याला संकेत देतं. चला आता ताणाची काही मानसिक आणि भावनिक लक्षणं समजून घेऊया. सतत होणारी चिडचिड, कामात लक्ष न लागणं, आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटणं किंवा विसरभोळेपणा वाढणं, ही सगळी अतिरिक्त ताणाची मानसिक लक्षणं आहेत. यापैकी काहीही अनुभवास येत असेल तर वेळीच सावध होण्याची हीच वेळ आहे. मग या ताणाची मुख्य कारणं तरी काय आहेत? साधारणपणे ती 3 प्रकारची असतात. जवळपास 50% कारणं ही मानसिक आहेत, जसं की नकारात्मक विचार किंवा अपयशाची भीती. त्यानंतर येतात शारीरिक कारणं, म्हणजे साधारण 30%, जसं की चुकीचा आहार किंवा आजारपण. आणि उरलेली 20% कारणं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे असतात, जसं की सततचा गोंगाट, प्रदूषण किंवा गर्दी. चला आता निदानातून उपायांकडे वळूया. आणि ताण कमी करण्यासाठी सगळ्यात प्रभावी साधन आपल्याकडेच आहे, आपलं मन आणि आपली विचार करण्याची पद्धत. अपयश हे ताणाचं एक मोठं कारण आहे. त्यावर मात करण्यासाठी ही 3 पायरी प्रक्रिया खूप प्रभावी ठरू शकते. पहिलं, जे घडलंय ते स्वीकारा. दुसरं, स्वतःला आठवण करून द्या की यापेक्षाही वाईट होऊ शकलं असतं. आणि तिसरं, भूतकाळात न रमता आता पुढे काय यावर लक्ष केंद्रित करा. यासोबतच काही छोटे मानसिक बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वतःवर विनाकारण टीका करण्याऐवजी स्वतःशी प्रेमाने वागा. प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा अट्टाहास सोडा. आपल्या क्षमतेनुसारच जबाबदाऱ्या स्वीकारा. आणि सर्वात महत्त्वाचं, अशा लोकांसोबत राहा जे नेहमी प्रोत्साहन देतात. मनाला शांत करणं महत्त्वाचं आहेच, पण अनेकदा शरीराच्या मदतीनेही मन शांत करता येतं. चला आता अशाच काही शारीरिक उपायांबद्दल बोलूया. व्यायाम हा ताण कमी करण्याचा एक नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरात एंडॉर्फिन नावाचं आनंदी रसायन तयार होतं. हे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे जे आपला मूड सुधारतं. म्हणूनच व्यायाम केल्यावर इतकं ताजंतवाणं आणि उत्साही वाटतं. आणि एक साधा पण तितकाच प्रभावी उपाय म्हणजे हसणं. असं म्हटलं जातं की सर्व तणावाच्या दुःखांवर रामबाण उपाय म्हणजे हसणे होय.
हसण्यामुळे फक्त मनावरचा ताण हलका होत नाही तर शरीरालाही आराम मिळतो. शांत होण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. काहींना संगीतातून शांती मिळते, तर काहींना निसर्गाच्या सानिध्यात आराम मिळतो. श्वासाचे व्यायाम किंवा अगदी मनसोक्त नाचण्यानेही थकवा दूर होऊ शकतो. महत्त्वाचं हे आहे की आपल्याला काय आवडतं आणि काय लागू पडतं तो मार्ग आपण निवडायला हवा. आणि या सगळ्या उपायांचा पाया आहे पुरेशी झोप. शरीराला आणि मनाला झालेल्या ताणातून सावरण्यासाठी रोज किमान 7 तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय दुसरा दिवस पुन्हा आळस आणि तणावाने सुरू होण्याची शक्यता वाढते. आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. इतके सगळे उपाय पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. ताणाचं व्यवस्थापन करणं आणि आनंदी राहणं याची अंतिम निवड पूर्णपणे आपल्या हातात असते. आणि इथे एक प्रसिद्ध प्रार्थना आठवते, जी आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला सामोरं जाताना एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. ती अशी आहे: देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याची शक्ती मला दे. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचं धैर्य दे. आणि या दोन्हींमधला फरक ओळखण्याची बुद्धी दे. आणि शेवटी कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी आपल्याला एका सुंदर प्रश्नावर सोडून जातात: आयुष्य कसं जगायचं? कणत खणत की गाणं म्हणत? ही निवड पूर्णपणे आपली आहे. याच विचारासोबत आजचा हा भाग इथे संपूया.